काल काँग्रेस आणि भाजप काँग्रेस कार्यालयासमोर आमने-सामने आलेले होते। दोन्ही बाजूंनी दगडफेक जी आहे ती काल आपल्याला पाहायला मिळाली। मात्र या दगडफेकीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता बंटी सातपुते जो आहे तो गंभीर जखमी झालेला होता। आपण पाहतोय की बंटी सातपुतेच्या डोक्याला दगड लागला आणि त्याला जवळपास 5 टाके जे आहेत ते त्याच्यावरती पडलेले आहेत। काल नक्की दगड कुठून आला, कसा बसला, काय कल्पना होती? ॲक्च्युली मी आणि आमचे चंदू शेटकर एकाच म्हणजे गेटच्या इथं थांबलो होतो आणि मी जरा साईडला पाण्याची बॉटल त्यांना आणायला गेलो आणि त्या झाडाच्या मधनं एक मोठा दगड आला। तो मोठा दगड येऊन तो माझ्या डोक्याला लागला आणि मला तिथनं पुढं काही सुधारलं नाही, डोळ्यापुढे अंधारी आली। किती टाके पडले? एकूण 5 टाके पडलेले। ससूनमध्ये मी जाऊन टाके स्टिचेस टाकलेले आहेत आणि CMOच्या यांकडनं हे लिहून घेतलेले। डॉक्टरांनी काय सांगितलं नक्की आता काय? स्कॅन वगैरे करायला CT स्कॅन केलेलं आहे मी, MRI करायचं आज, ते करून घ्यायचं। हर्षवर्धन सपकाळांचा फोन आला होता? हो आला होता ना। काय म्हटलं? काय नाही, काळजी घे, जप, एवढं बोल। आता काय मागणी आहे तुमची? कारवाई कोणावरती झाली पाहिजे? शहराध्यक्ष धीरजी घाटे आणि पुण्याचे प्रथम नागरिक जे आहेत, ॲक्च्युली पुण्याच्या प्रथम नागरिकांना या आंदोलनामध्ये यायचा अधिकार नाही, त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे। आणि त्यांनी जे प्रक्षोभक भाषण केले त्याच्यामुळे सगळे चितवणीखोर भाषणामुळे सगळे पब्लिक जे कार्यकर्ते त्यांचे ते उत्साह हे झाले। म्हणजे शहराध्यक्षांवरती आणि महापौरांवरती महापौरांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी मागणी आहे। जर गुन्हा दाखल झाला नाही त्या दोघांवरती तर मग काय? तीव्र आंदोलन करणार मी कमिशनर ऑफिस बसे सत्याग्रहाचं आंदोलन करत बसणार। आपण पाहतोय की या सगळ्या दगडफेकीमध्ये बंटी सातपुतेच्या डोक्याला जे आहे ते जखम झालेली पाहायला मिळते। पुण्याचे जे भाजपचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे त्या कार्यकर्त्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।